बातमी आहे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात। माणिकराव कोकाटे यांचं खातं बदललं जाणार अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं। रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता, त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती आणि यानंतर त्यांचं खातं बदललं जाईल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। कोकाटे यांनी वादग्रस्त विधानं सुद्धा याआधी केलेली आहेत। तर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मात्र त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती। त्यांनी राजीनामा द्यावा अशी विरोधकांनी मागणी केली, तर छावा संघटना सुद्धा आक्रमक झाली होती। त्यानंतर त्यांचं खातं बदललं जाईल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, जगदीश अगदी बरोबर आहे। माणिकराव कोकाटे यांना आता त्यांचं विधान भवनाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जे त्यांनी मोबाईलवरती त्यांचा व्हिडिओ खेळणं सुरू होतो करून पतंगचा गेम, तो आता त्यांना भोवणार असल्याचं दिसतंय। मात्र माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद जे आहे ते कायम राहणार आहे। म्हणजे माणिकराव कोकाटे हे कॅबिनेट मंत्री राहणार आहे, मात्र त्यांचं खातं जे आहे कृषी मंत्री खातं ते मात्र बदलण्याची शक्यता आहे। आणि हे खातं जे आहे ते राष्ट्रवादीच्याच अजित पवार गटाच्याच दुसऱ्या मंत्र्यांना जे आहे ते देण्यात येणार आहे आणि अजित पवार यांच्याच दोन मंत्र्यांच्या खात्यामध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे। हा जो निर्णय आहे तो आज अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे ही बैठक जी आहे जवळपास एक तासपेक्षा जास्त ही बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये आपण बघतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही चर्चा झाली, ज्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना ठीक आहे। ज्योत्स्ना, तुम्ही अशाच जोडलेले राहा, तुमच्याकडे येतो। आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडलेले आहेत। सुषमाताई, माणिकराव कोकाटे यांची अनेक वादग्रस्त विधानं समोर आली होती। रम्मी खेळतानाचा सुद्धा व्हिडिओ समोर आला होता, त्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा पदाचा अशी मागणी विरोधकांनी केली होती। मात्र त्यांचं केवळ खातं बदललं जाईल, त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं जाणार नाही, दुसरं कुठलं तरी खातं दिलं जाईल अशी सूत्रांची माहिती समोर येते आहे। आपली प्रतिक्रिया यावर? कोकाटेंचं खातं बदल ही वरवरची मलमपट्टी आहे। मुळात माणिकराव कोकाटेंचा राजीनामा होणं जास्त गरजेचं आहे। ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटेंनी वारंवार बेताल वक्तव्य केलेली आहेत, विशेष म्हणजे तो फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा अपमान नाही, तर लोकशाहीचं पवित्र मंदिर असणाऱ्या विधिमंडळात रम्मी खेळतात आणि त्यावर प्रश्न विचारल्यावर मी काय विनयभंग केला का की उर्मट उत्तरं देतात, ते सरकारला भिकारी म्हणतात। हे जर सगळं बघितलं तर हे वाईट आहे आणि आचार्य म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुखावतो। या सगळ्या संबंधाने ठोस निर्णय घेणं, आम्ही शिंदे आणि फडणवीसांपेक्षा सुद्धा आमच्या जास्त अपेक्षा अजितदादांकडून आहेत, कारण आम्हाला असं वाटतं की अजितदादा लोकशाहीचे भोगते आहेत। त्यामुळे लोकशाहीच्या भोगते असणाऱ्या माणसाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। जी, मात्र सुषमाताई, जर राजीनामा कोकाटे यांचा घेतला नाही, मंत्रिमंडळातून त्यांना बाहेर काढलं नाही, तर विरोधक आक्रमक राहणार आहेत त्यांच्या राजीनाम्यावर? प्रश्नच नाही, आम्ही ऑलरेडी आमचं म्हणणं मांडलेलं आहे। सुषमाताई यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही तांत्रिक कारणामुळे। मात्र धन्यवाद सुषमाताई दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात ही मोठी बातमी समोर येते। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांची होती, मात्र राजीनामा त्यांचा घेतला जाणार नाही, तर केवळ त्यांचं खातं बदललं जाईल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। ज्योत्स्ना, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्योत्स्ना, एकीकडे विरोधकांची मागणी आहे की त्यांनी राजीनामाच द्यावा, मंत्रिमंडळातून त्यांना बाहेर काढलं जावं, सुषमा अंधारे सुद्धा त्याच म्हटलेल्या आहेत, तर छावा संघटना सुद्धा आक्रमक झालेली आहे। या पार्श्वभूमीवर हा निर्णय समोर येतोय? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वाधिक मुद्दा जर कोणता गाजला तर हाच गाजला की कृषी मंत्री, राज्याचे कृषी मंत्री जे आहेत ते विधान भवनाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये बसून ते चक्क मोबाईलमध्ये पत्त्यांचा गेम खेळत आहेत। या प्रकरणानंतर माणिकराव कोकाटे यांनी अनेक जे आहे त्यांच्याकडनं वादग्रस्त वक्तव्य सुद्धा केली। त्यांची सफाई देताना आपण बघतोय की माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण देताना मात्र वादग्रस्त विधानं केली। म्हणजे कुठेतरी त्यांच्या या मोबाईलवरती रमी खेळण्याच्या गोष्टीला जे आहे त्यांनी स्वतः गांभीर्याने घेतलं नाही आणि त्यामुळे सातत्याने विरोधकांकडनं माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री म्हणूनच काय तर एक कोणत्याही प्रकारचे मंत्री म्हणून गंभीर नसल्याचा वारंवार आरोप जो आहे तो विरोधकांकडनं करण्यात आला होता। खास करून जर आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जर रोहित पवार बघितले त्यांचे आमदार, तर त्यांनी हे व्हिडिओ ट्विट केला होता आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या ज्या खासदार आहेत त्यांनी सुद्धा दिल्लीमध्ये जे आहे ते हा मुद्दा लावून धरला होता आणि दिल्लीमध्ये महाविकास आघाडीचे खासदार जे आहेत त्यांनी केंद्रीय सरकारकडे यांची तक्रार केली होती आणि हा मुद्दा जो आहे या मुद्द्यानंतर छावा संघटनेने सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या
समोर प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्ते फेकले होते आणि त्यानंतर एकूणच गोंधळ उडाला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नक्कीच. सूरज चव्हाण यांनी जे आहे ते छावा संघटनेवरती मारहाण केली आणि प्रकरण जे आहे ते आणखीन चिघळत होतं आणि अशातच माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा कधी होणार अशा प्रकारची विचारणा ठीक. सातत्याने आता सामान्य शेतकरी सुद्धा विचारत होता आणि अशा वेळेस माणिकराव कोकाटे यांचं खातं बदल जे आहे करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीमध्ये ठीक करण्यात आला. मात्र माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद जे आहे ते कायम राहील, फक्त त्यांचं खाते बदल होणार आहे. नक्कीच त्यांचं त्यामुळे मंत्रिपद एकूणच- कायम राहील, त्यांचं केवळ खातं बदल होईल अशी माहिती समोर येते. सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. ज्योत्स्ना, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.